expression for amplitude of resultant wave. Expression for amplitude of resultant wave due to superposition म्हणजे दोन वेव्हच्या सुपरपोजिशनमुळे जी रिझल्टंट वेव्ह तयार होते त्या रिझल्टंट वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडसाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे आणि जी रिझल्टंट वेव्ह तयार होईल त्याची इंटेन्सिटी मॅक्झिमम केव्हा असेल आणि इंटेन्सिटी मिनिमम केव्हा असेल, त्याचबरोबर ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम किती असेल आणि ॲम्प्लिट्यूड मिनिमम किती असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. आता यामध्ये त्याच्या आधी एक टॉपिक लक्षात घ्याल, आपण इक्वेशन ऑफ SHP वेव्ह घेतलेला आहे. हा टॉपिक जर घ्यायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन ऑफ SHP वेव्ह काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. हा आपण 11च्या याच्यामध्ये टॉपिक घेतलेला आहे. 11च्या बुकमध्ये हा टॉपिक घेतलेला आहे. इक्वेशन ऑफ SHP वेव्ह मोशनमध्ये आपण घेतलेला आहे टॉपिक. SHP वेव्ह म्हणजे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर आपण एखादी घेतली त्या वेव्हचं इक्वेशन काय असतं. आता सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण या पद्धतीची घेतली होती. ओरिजिनपासून स्टार्ट होणारी एक वेव्ह घेतली होती आपण. या वेव्हला आपण SHP वेव्ह म्हटलं होतं. याचा जर ओरिजिनचा जर पार्टिकल असेल तर या ओरिजिनच्या पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट असते त्यासाठी फॉर्म्युला आहे y = a sin ओमेगा t, कारण तो मीन पोझिशनपासून सुरुवात करतो. आणि आपण ऑलरेडी बघितलेला आहे SHM मध्ये वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, ज्या वेळेला पार्टिकल हा मीन पोझिशनपासून सुरुवात करतो त्यावेळेला त्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे, त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे y = a sin ओमेगा t. आणि पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणजेच वेव्हचं इक्वेशन लक्षात घ्याल. म्हणजे त्या वेव्हमध्ये मीडियमचे पार्टिकल जे व्हायब्रेट होतात मग त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती टाईमनुसार कशी व्हॅरी होते त्याचं इक्वेशन म्हणजेच वेव्हचं इक्वेशन. ॲक्च्युली हे पार्टिकलच्या व्हायब्रेशनचं इक्वेशन आहे. आणि इथं वाय का घेतला आपण SHM मध्ये x = a sin ओमेगा t म्हटलं होतं, कारण एक्स ॲक्सिसवर पार्टिकल मोशन परफॉर्म करत होता. आता इथं जे आहे SHP वेव्हमध्ये वेव्ह एक्स ॲक्सिसवर चालली. दिस इज द एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस. वेव्ह एक्स ॲक्सिसवर चाललेली आहे पण पार्टिकल वाय ॲक्सिसवर फिरून राहिले. वाय ॲक्सिसला पॅरलल मूव्ह होतील. म्हणजे हा पार्टिकल जो आहे तो वाय ॲक्सिसवर वर जाईल, वाय ॲक्सिसवर खाली येईल, परत वाय ॲक्सिसवर वर जाईल, वाय ॲक्सिसवर खाली, मग त्याची डिस्प्लेसमेंट वाय असेल. म्हणून y = a sin ओमेगा t हे त्याचं बेसिक इक्वेशन राहील. मग आता पुढे नेक्स्ट वन, जर एखादा पार्टिकल मी x एवढा डिस्टन्सवर घेतला इथून, म्हणजे हा ओरिजिन आहे, या ओरिजिनपासून मी x एवढा डिस्टन्सवर हा एक पार्टिकल घेतला जो पार्टिकल आहे p, आणि त्याचं इथून इथपर्यंतची जी डिस्प्लेसमेंट आहे ती आहे y. मग या p पॉईंटचं इक्वेशन काय होईल. मग या p पॉईंटचं इक्वेशन होतं y = a sin twice pi in bracket small t upon capital T minus x upon lambda. Actually this was the equation of SHP wave. This was the equation of SHP wave. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं हे इक्वेशन आहे. y = a sin ओमेगा a sin twice pi in bracket small t upon capital T minus x upon lambda. त्याची वाय ॲक्सिसवरची डिस्प्लेसमेंट, एक्स ॲक्सिस 0 ओरिजिनपासून एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स आणि टी एवढ्या टाईमला त्याची डिस्प्लेसमेंट किती असेल त्यासाठी फॉर्म्युला आहे. आणि ए म्हणजे काय, ए म्हणजे त्याची ॲम्प्लिट्यूड आहे, हे लक्षात घ्या. आता याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. a sin twice pi in bracket nt minus x upon lambda. आता n कसा लिहिला 1/t. द रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. मग इथं n येतो. हा टॉईस पाय आतमध्ये घेतला तर असाही लिहिता येतो y = a sin. टॉईस पाय आतमध्ये घेतला तर टॉईस पाय nt. टॉईस पाय nt म्हणजे ओमेगा टी मायनस टॉईस पाय x अपॉन लॅम्बडा. टॉईस पायनी मल्टिप्लाय केलं याला, टॉईस पायनी याला मल्टिप्लाय केलं तर टॉईस पाय इंटू n दॅट इज ओमेगा, आणि टॉईस पाय इंटू x अपॉन लॅम्बडा, टॉईस पाय इंटू x अपॉन लॅम्बडा. मग हे वायचं इक्वेशन मिळालं आपल्याला, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं. हे दोन्ही इक्वेशन SHP वेव्हचे इक्वेशन म्हणून ओळखले जातात. पण जनरली आपण हे इक्वेशन जे आहे ते वेल अरेंज्ड इक्वेशन आहे.
आणि कोणतंही न्यूमरिकल सॉल्व करायचं असेल, कुठली थेरॉटिकल मेथड जर आपल्याला पुढे एखादा नवीन इक्वेशन तयार करायचं आहे, त्याला ॲनालिटिकल ट्रीटमेंट द्यायची आहे, तर त्यावेळेला हे इक्वेशन महत्त्वाचं ठरेल. म्हणून आपल्यासाठी हे महत्त्वाचं इक्वेशन आहे. आणि हे लक्षात घ्याल, ही जी वेव्ह आहे ही वेव्ह पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर ट्रॅव्हल करते आणि हीच वेव्ह जर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर या डायरेक्शनला जर गेली, याच्या अपोजिट डायरेक्शनला जर गेली, तर मग मात्र इथं मायनस एक्स होईल, मायनस मायनस प्लस एक्स होईल. हे ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला. म्हणजे SHP वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, इथं मायनस साईन येतं. आणि जर निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर मग मात्र इथं प्लस साईन येणार. हे लक्षात घ्याल. तर दिस इज द इक्वेशन ऑफ SHP वेव्ह. तुम्हाला हे इक्वेशनसुद्धा 1 मार्क्सला विचारला जाऊ शकतं. 1 मार्क्स क्वेश्चन आहे तुमच्या सिलेबसमध्ये आता, त्यामध्ये विचारला जाऊ शकतं. राईट द इक्वेशन ऑफ SHP वेव्ह अँड एक्सप्लेन द टर्म इन्वॉल्ड इन इट. म्हणजे SHP वेव्हचं इक्वेशन लिहा आणि त्यामध्ये येणाऱ्या टर्म एक्सप्लेन करा. मग हे इक्वेशन लिहायचं आणि यामधला टर्म काय एक्सप्लेन करायचा. व्हॉट इज द ए इज द ॲम्प्लिट्यूड, व्हॉट इज द टी इज द पिरियड, व्हॉट इज द लॅम्बडा इज द वेव्हलेंथ. बस या 3 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या. एक्सप्लेन म्हणजे नुसतं काय काय कशाला म्हणतात, त्याचं नाव काय ते मेन्शन करायचं आहे तुम्हाला, झालं तेवढं. तर हे इक्वेशन आहे SHP वेव्हचं. या SHP वेव्हच्या इक्वेशनला तुम्ही असंही लिहू शकता परत. पहा लक्षात घ्याल, दिस इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी मायनस फाय किंवा थिटा किंवा अल्फा किंवा डेल्टा. आपण डेल्टा लिहिलेलं आहे, याला आठवत असेल तुम्हाला. आणि डेल्टा म्हणजे काय, डेल्टा म्हणजे ट्वाइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा. हे वेगवेगळ्या इक्वेशन एकच आहे, त्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं. वेगवेगळे फिजिकल फॉर्म्युले यूज केले आणि फिजिकल फॉर्म्युले यूज करून त्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. मग आता यामध्ये हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनचा आपल्याला वापर करायचा आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हमधलं. वेव्हचं सुपरपोजिशन घ्यायचं, त्याची रिझल्टंट वेव्ह काढायची, त्या रिझल्टंट वेव्हची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायची. म्हणजे जी रिझल्टंट वेव्ह असेल त्या रिझल्टंट वेव्हची ॲम्प्लिट्यूड आपल्याला काढायची आहे. मग आता कशी काढता येईल पहा. समजा 2 वेव्हज एकत्र आल्या, मग त्या 2 वेव्हचे इक्वेशन लागतील आपल्याला. जसं आपण कंपोजिशन ऑफ 2 SHM घेतलं होतं मागच्या युनिटमध्ये, आपण ऑसिलेशनमध्ये कंपोजिशन ऑफ 2 SHM घेतलं होतं, तसं जे आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. पहा लक्षात घ्याल, म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, वेव्हच्या सुपरपोजिशनमुळे जी रिझल्टंट वेव्ह तयार होते, म्हणजे 2 वेव्हच्या सुपरपोजिशनमुळे जी रिझल्टंट वेव्ह तयार होते, त्या रिझल्टंट वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडचं आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. मग आता 2 वेव्ह घेतोय मी. 2 वेव्ह कोणत्या घेतोय मी? एक वेव्ह घेतोय, अशा वेव्हज घेतोय की ज्यांच्या ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे. पहा लक्षात घ्याल, ज्यांच्या ॲम्प्लिट्यूड ह्या डिफरंट आहेत, ज्यांच्या ॲम्प्लिट्यूड ह्या डिफरंट आहेत आणि त्यांच्यामधला फेजसुद्धा डिफर आहे. म्हणजे त्या फेजनी सुद्धा डिफर होतात. दे डिफर इन द फेज और देर इज अ फेज अ डिफरन्स बिटवीन दिस 2 वेव्हज. त्या 2 वेव्हमधला फेज डिफरन्स आहे. त्यांच्या ॲम्प्लिट्यूड काय, मी यांच्या ॲम्प्लिट्यूड घेईल A1 अँड A2. लेट A1 अँड A2 बी देअर ॲम्प्लिट्यूड्स. A1 आणि A2 त्याच्या 2 ॲम्प्लिट्यूड्स आहेत दोघांच्या. आणि फेज डिफरन्स किती? फेज डिफरन्स आहे समजा डेल्टा. डेल्टा घ्या किंवा फाय घ्या. फाय घेऊ आपण, बेटर आहे. बुकमध्ये फाय मेन्शन केलेला आहे, आपण फाय घेऊ फेज डिफरन्स. मग अशा 2 वेव्ह घेतो मी, ज्या 2 वेव्हच्या ॲम्प्लिट्यूड वेगवेगळ्या आहेत, फेजसुद्धा वेगवेगळा आहे. फेजमधला डिफरन्स हा फाय आहे. ॲम्प्लिट्यूड किती आहे? A1 A2. पण दोघांची अँग्युलर वेलॉसिटी सेम किंवा फ्रिक्वेन्सी सेम किंवा पिरियड सेम. वन अँड द सेम थिंग. फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे, अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे म्हणजे पिरियड सेम आहे. म्हणजे एक गोष्ट जरी कॉन्स्टंट असली, या 3 टर्म कॉन्स्टंट राहतात. मग आता या ठिकाणी मी त्यासाठी एक फर्स्ट इक्वेशन घेतोय, पहिली वेव्ह घेतोय y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. म्हणजे मी ही फर्स्ट वेव्ह जी घेतली ती ओरिजिनला घेतली आणि फर्स्ट इक्वेशन आहे म्हणून y1 इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी. दिस इज इक्वेशन 1. फर्स्ट इक्वेशन मला मिळालं. दिस इज द फर्स्ट वेव्ह विच स्टार्ट्स ॲट ओरिजिन. ओरिजिन आहे म्हणजे याचा अर्थ x इक्वल्स टू 0 आहे आणि याचा फेज किती आहे? याचा फेज आहे ओमेगा टी. आणि दुसरी एक वेव्ह घेतोय y2 इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द सेकंड वेव्ह. मग पहा काय होईल, 2 वेव्हमधला डिफरन्स काय आहे?
दोन्ही वेव्हमधला डिफरन्स आहे की दोघांचे ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे आहे. याची ॲम्प्लिट्यूड A1 आहे, याची ॲम्प्लिट्यूड A2 आहे. दोघांचा फेजसुद्धा वेगवेगळा आहे. याचा फेज ओमेगा टी आहे, याचा फेज ओमेगा टी प्लस फाय आहे. या वरच्या वेव्हचा जो फेज आहे तो आहे ओमेगा टी, खालच्या वेव्हचा फेज आहे ओमेगा टी प्लस फाय. मग फेज डिफरन्स किती, फेजमधला फरक किती, फेजमधला फरक फायचा. दोघांमधला डिफरन्स काढा, डिफरन्स काढला, दोघांमध्ये फरक कशाचा आहे, फायचा. म्हणजे आता अर्थ दोघांमधला फेज डिफरन्स किती आहे, फाय आहे. दोघांच्या ॲम्प्लिट्यूड किती आहे, A1 A2. मग आता पुढे दोघांमध्ये काय कॉमन आहे, दोघांमध्ये कॉमन हे आहे की दोघांची अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी सेम आहे, म्हणजेच पिरियड सेम आहे. आणि अजून एक कॉमन थिंग आहे, बोथ आर स्टार्टिंग फ्रॉम द ओरिजिन. कारण याच्यामध्ये एक्स नाही घेतला मी. आत्ता इथं जी मी SHP वेव्हचं इक्वेशन घेतलं होतं, y = a sin ओमेगा टी मायनस ट्वाईस पाय एक्स बाय लॅम्बडा, त्यात एक्स आला होता का, कारण तो पॉईंट एक्स एवढा डिस्टन्सवर होता. पण ह्या दोन्ही वेव्ज, हे जे दोन्ही पॉईंट आहेत वेव्हचे, हे कुठं घेतले आपण, ॲट ओरिजिन. ॲट ओरिजिन एक्स = काय असतो, 0. मग एक्स = 0 आहे म्हणून एक्स घ्यायची गरज नाही. याच्यामुळे सिम्प्लिसिटी येईल. मग आता हे दोन इक्वेशन घेतले. आता समजा ह्या दोन इक्वेशन असणाऱ्या वेव्ह एकत्र आल्या, त्यांचं सुपरपोजिशन झालं. मग जर अशा दोन वेव्ह एकत्र आल्या आणि त्यांचं जर सुपरपोजिशन झालं तर मग नवीन वेव्ह काय असेल, रिझल्टंट वेव्ह काय असेल, तर रिझल्टंट वेव्ह विल बी द सम ऑफ दिस टू. काय अप्लाय केलं मी इथं, मी इथं अप्लाय केलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. काल आपण बघितलं, व्हेन 2 or more waves reaches at a point simultaneously, then each wave produces its own displacement independently. The resultant displacement at that point is the vector sum of all the displacement due to each wave. म्हणजे ज्या पॉईंटच्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह एकत्र येतात त्या पॉईंटच्या ठिकाणी प्रत्येक वेव्ह स्वतःची ओन डिस्प्लेसमेंट जनरेट करते. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y असेल. ती कशी असेल, तर ती म्हणजे या दोघांची काय असेल, वेक्टर सम. मीन्स y = y1 + y2. मग आता यामध्ये व्हॅल्यू ठेवा. y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू आहे A1 sin ओमेगा टी, आणि y2 ची व्हॅल्यू काय आहे, y2 ची व्हॅल्यू आहे A2 sin ओमेगा टी प्लस फाय. आता मी इथं फॉर्म्युला यूज करतो sin A + B चा. मॅथ्स पिछा सोडणार नाही तुमचा. हे फॉर्म्युले मॅथ्समध्ये जेवढे वापरले जातात त्याच्यापेक्षा जास्त वेळा हे फॉर्म्युले फिजिक्समध्ये यूज केले जातात. म्हणून ज्यांचं फिशरी आहे त्यांनी थोडीशी प्रिकॉशन घ्यायचीच आहे तुम्हाला, कारण मॅथ्स तर नाही आहे तुमचं, पण फॉर्म्युले तर वापरावेच लागतात फिजिक्समध्ये, म्हणून डिफिकल्ट जातं. हा फॉर्म्युला यूज करतो मी sin A + B चा. लिहितो मी इथं युजिंग द फॉर्म्युला. मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला यूज करा. कोणता आहे, sin A + B चा. sin A + B चा फॉर्म्युला होतो sin A cos B प्लस cos A sin B. आपण आधी वापरलेला आहे, नवीन नाही आपल्यासाठी. हा sin A + B = sin A cos B प्लस cos A sin B इथं वापरतो. इथं तर वापरता येत नाही, एकच अँगल आहे. मग काय लिहिता येईल, मला लिहिता येईल y = इथं A1 आहेच, sin ओमेगा टी ॲज इट इज आहे, प्लस A1 sin ओमेगा टी ॲज इज इट पुढे आहे A2, आणि इथं ब्रॅकेटमध्ये लिहिता येईल तुम्हाला. हा फॉर्म्युला लावा. sin A + B, A म्हणजे ओमेगा टी आणि B म्हणजे फाय. मग इथं आहे sin A cos B म्हणजे sin ओमेगा टी cos फाय, sin ओमेगा टी cos फाय प्लस cos A sin B म्हणजे cos ओमेगा टी sin फाय, cos ओमेगा टी sin फाय. ब्रॅकेट कंप्लीट. आता ही ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेट सॉल्व करा म्हणजे A2 नी याला मल्टिप्लाय करा. A2 नी जर याला मी मल्टिप्लाय केलं ही प्लसची जी टर्म आहे ती खाली लिहितोय मी इथं. प्लस काय मिळालं आपल्याला, cos A sin B. cos A sin B म्हणजे cos ओमेगा टी इंटू sin B.
बी म्हणजे काय आहे फाय. मग आता पुढे आता मी ब्रॅकेट सॉल्व करतो. ही ब्रॅकेट जर सॉल्व केली तर A2 नी याला मल्टिप्लाय करा, A2 नी याला मल्टिप्लाय केला, ते जर केलं मी तर y इक्वल्स टू काय लिहिता येईल मला, y इक्वल्स टू A1 साइन ओमेगा टी. तर जसं तसाच आहे A1 साइन ओमेगा टी. पुढे A2 नी मल्टिप्लाय करा, A2 साइन ओमेगा टी कॉस फाय, A2 साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय. आणि पुढे प्लस A2 नी परत याला मल्टिप्लाय करा, A2 नी याला जर मल्टिप्लाय केलं तर A2 कॉस ओमेगा टी साइन फाय, A2 कॉस ओमेगा टी साइन फाय. आता मी काय करतोय पहा, ह्या पहिल्या ज्या दोन टर्म आहेत त्या दोन्ही टर्ममधनं साइन ओमेगा टी कॉमन काढतो. यातही साइन ओमेगा टी आहे आणि यातही साइन ओमेगा टी आहे, ते कॉमन काढतो. ते जर मी कॉमन काढलं तर मला काय लिहिता येईल, y1 इज इक्वल्स टू, मी दोन्हीमधून साइन ओमेगा टी कॉमन काढतो. मग साइन ओमेगा टी जर कॉमन काढला, इकडच्या साईडला मी साइन ओमेगा टी कॉमन काढला, मग साइन ओमेगा टी जर कॉमन काढला तर इथं काय आहे, इथं आहे A1 आणि इथं काय उरेल प्लस A2 कॉस फाय, A2 कॉस फाय इंटू साइन ओमेगा टी. म्हणजे मी काय केलं, मी या ठिकाणी या दोघांमधनं या दोन टर्ममधनं साइन ओमेगा टी कॉमन काढला. हा साइन ओमेगा टी ना साइन ओमेगा टी कॉमन काढला. मग हा साइन ओमेगा टी जर मी कॉमन काढला तर इथं उरेल A1, इथं उरेल A2 कॉस फाय, म्हणजे A1 प्लस A2 कॉस फाय साइन ओमेगा टी आणि पुढे प्लस A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय, A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. पहा लक्षात घ्याल, A1 प्लस A2 कॉस फाय इंटू साइन ओमेगा टी आणि ही टर्म जशीची तशी A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. आता इथं जे आहे दोन टर्म आहेत, कोणत्या टर्म, ही एक टर्म आहे आणि दुसरी जी टर्म आहे ती ही आहे. मग या दोघांसाठी मी याला थोडंसं रिअरेंज करतो. रिअरेंज असं करतोय, साइन फाय आधी लिहितो, म्हणजे A2 साइन फाय इंटू कॉस ओमेगा टी. मग आता इथं ही जी टर्म आहे लेटस कन्सिडर, ही जी टर्म आहे A1 प्लस A2 कॉस फाय, A1 प्लस A2 कॉस फाय, मी याला कन्सिडर करतो लेट इट इज A कॉस थीटा, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉस्टचं फंक्शन, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉस्टचं फंक्शन. मागच्या डेरिव्हेशनची आठवण आली असेल, कंपोजिशन ऑफ 2SHM. तसंच इथंही आहे, A2 साइन फाय आहे, मी या A2 साइन फायला मी कन्सिडर करतो लेट इट इज A साइन थीटा, लेट इट इज A साइन थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 अँड दिस इज इक्वेशन नंबर 4. 1 आणि 2 इक्वेशन ऑलरेडी झालेले आहेत आपले. आता मी हे कन्सिडर केलं इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. मग आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत ही मी कन्सिडर केलं, लेटस कन्सिडर. हे कन्सिडरेशन का केलं, पुढचं कॅल्क्युलेशन सोपं होईल. मी काय केलं पहा लक्षात घ्या, ही जी ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला लिहिलं A कॉस थिटा आणि ही जी टर्म आहे A2 साइन फाय याच्यासाठी लिहिलं A साइन थिटा. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू जर याच्यात सबस्टिट्यूट केल्या आपण तर काय लिहिता येईल, y इक्वल्स टू, या ब्रॅकेटसाठी आपल्याला लिहिता येईल A कॉस थिटा इंटू साइन ओमेगा टी. या ब्रॅकेटसाठी काय लिहिलं मी, या ब्रॅकेटसाठी लिहिलं मी A कॉस थिटा, पुढे आहे साइन ओमेगा टी आणि प्लस याच्यासाठी काय लिहिलं मी, याच्यासाठी लिहिलं A साइन थिटा इंटू कॉस ओमेगा टी. आता यातून आपल्याला A कॉमन काढता येईल या इक्वेशनमधनं. या इक्वेशनमधनं A जर कॉमन काढला तर मला ब्रॅकेटमध्ये काय मिळेल, मला ब्रॅकेटमध्ये मिळेल कॉस ओमेगा टी कॉस थिटा इंटू साइन ओमेगा टी. वाटलं तर मी टर्म इंटरचेंज करतो कारण फॉर्म्युला लक्षात येईल मग तुमच्या. मग याला लिहिता येईल मला साइन ओमेगा टी इंटू कॉस थिटा प्लस साइन ओमेगा टी इंटू कॉस थिटा प्लस ए बाहेर काढलेला आहे म्हणजेच काय लिहिता येईल इथं कॉस ओमेगा टी इंटू साइन थिटा. दोघांच्याही टर्म इंटरचेंज केल्या मी. पहा काय झालं, ए कॉमन काढला, यातूनही एक कॉमन काढला, यातूनही एक कॉमन काढला, दोन्ही टर्ममधून ए कॉमन काढला, ए कॉमन काढला, टर्म इंटरचेंज केला फक्त. साइन ओमेगा टी कॉस थिटा, कॉस ओमेगा टी साइन थिटा. एका हा रिव्हर्समध्ये फॉर्म्युला लागतो.
जसं साईन ए प्लस बी इक्वल्स टू काय होतो, साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी, मग तसाच साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी काय होतो, साईन ए प्लस बी. मग तसं इथं साईन ओमेगा टी कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी साईन थिटा काय होईल, तर वाय इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस थिटा, वाय इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस थिटा. दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह. या रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन आपल्याला मिळालं. रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन काय आहे, रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन आहे वाय इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस थिटा. व्हॉट विल बी द ए विल बी इट्स ॲम्प्लिट्यूड अँड व्हॉट इज द थिटा, थिटा विल बी इट्स इनिशियल फेज. त्याचा तो काय असेल, इनिशियल फेज असेल. मग या इक्वेशनला या पहिल्या दोन इक्वेशनसोबत कम्पेअर करा बरं. मग या इक्वेशनला जर तुम्ही पहिल्या दोन इक्वेशनसोबत कम्पेअर केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही सुद्धा वेव्हच आहे, कारण इक्वेशन त्याच पॅटर्नमध्ये आहे. डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड साईनचं फंक्शन, डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड साईनचं फंक्शन, डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड साईनचं फंक्शन. तसंच इथंही मिळालं तुम्हाला. डिस्प्लेसमेंट आहे, ॲम्प्लिट्यूड आहे, साईनचं फंक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ रिझल्टंट जी मोशन आहे ती सुद्धा काय आहे, इट इज ऑल्सो वेव्ह. जसं A1 A2 काय आहे, A1 A2 आर देअर ॲम्प्लिट्यूड्स, मग तसं इथं ए काय असेल, ए ही त्याची ॲम्प्लिट्यूड असेल रिझल्टंट वेव्हची. इथं एक अजून फॅक्टर लक्षात आला असेल तुम्हाला, या दोन्ही वेव्हची अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, ओमेगा, आणि रिझल्टंट वेव्हची सुद्धा अँग्युलर वेलॉसिटी काय आहे, ओमेगा. म्हणजे याचा अर्थ दोन वेव्ह जर एकत्र आल्या, दोन वेव्हचं जर सुपरपोजिशन झालं तर रिझल्टंट जी वेव्ह असते त्या रिझल्टंट वेव्हची अँग्युलर व्हेलॉसिटी तेवढीच राहते, म्हणजेच फ्रिक्वेन्सी तेवढीच राहते, म्हणजेच पिरियडसुद्धा तेवढाच राहतो, तो बदलत नाही. मीन्स इन सुपरपोजिशन ऑफ वेव्हज the resultant wave has the angular velocity as that of the two constituent waves. म्हणजे यामध्ये ज्या कॉन्स्टिट्युएंट वेव्हज आहेत, यामध्ये ज्या कॉन्स्टिट्युएंट वेव्हज आहेत, याच्या कॉन्स्टिट्युएंट वेव्हज कोणत्या, ह्या कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक. मग याचे घटक काय आहेत, याचे घटक या दोन वेव्हज आहेत. मग रिझल्टंट वेव्हची अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, तर रिझल्टंट वेव्हची अँग्युलर वेलॉसिटी ही या दोन वेव्हची अँग्युलर वेलॉसिटी एवढी आहे. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी तेवढीची तेवढीच राहते, फक्त ॲम्प्लिट्यूड बदलते आणि इनिशियल फेजसुद्धा बदलतो. मग त्यासाठीच आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे, याची ॲम्प्लिट्यूड किती. एक्सप्रेशन समजलं असेल, परत थोडक्यात रिपीट करतोय, पा लक्षात घ्या. एक शॉर्ट रिव्ह्यू घेऊन घेऊ याचा, म्हणजे आपल्याला पुढे डेरिवेशन कंटिन्यू करता येईल. ते डेरिवेशन संपलं नाही अजून, कारण आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे ॲम्प्लिट्यूडचं मिळाली, पण फॉर्म्युला नाही अजून माहीत त्याचा, मग तो फॉर्म्युला काढायचा आहे. मग एक वेव्ह घेतली आपण, दोन वेव्हज घेतल्या, दोन्ही वेव्हज ओरिजिनपासून स्टार्ट होतात, म्हणजे एक्स इक्वल्स टू काय असेल दोघांसाठी 0. पहिल्या वेव्हचं इक्वेशन घेतलं y1 इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी, दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन घेतलं y2 इक्वल्स टू ए2 साईन ओमेगा टी प्लस फाय. दोघांच्या बाबतीत काय सांगता येईल, दोघांचे ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे A1 A2, आणि दोघांमध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे, फायचा. दोघांची अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे. मग ह्या दोन वेव्ह एकत्र आल्या, एकत्र येऊन नवीन वेव्ह तयार झाली. मग नवीन वेव्ह कशी काढता येईल, तर y1 प्लस y2. मग y1ची व्हॅल्यू किती आहे, A1 साईन ओमेगा टी, y2ची व्हॅल्यू किती आहे, A2 साईन ओमेगा टी प्लस पाय ठेवलं. याला हा मॅथ्सचा फॉर्म्युला लावला साईन ए प्लस बीचा, साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला लावला तर साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी. मग हा फॉर्म्युला जर इथं अप्लाय केला तर ही ब्रॅकेट मिळेल तुम्हाला. साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी, साईन ओमेगा टी कॉस फाय कॉस ओमेगा टी साईन फाय. ब्रॅकेट सॉल्व केली, ब्रॅकेट सॉल्व केली, ही ब्रॅकेट सॉल्व केली, A2 नी मल्टिप्लाय केलं. या दोन टर्ममधून साईन ओमेगा टी बाहेर काढला, या दोन टर्ममधून साईन ओमेगा टी कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल, A1 प्लस A2 कॉस फाय. ही टर्म जशी तशी ठेवली, फक्त साईन फाय आधी लिहिला. आता ही जी काही ब्रॅकेट आहे आणि ही जी काही टर्म आहे, या दोन्हीसाठी काही व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या आपण. ही पहिली जी ब्रॅकेट आहे A1 प्लस A2 कॉस फायसाठी आपण सबस्टिट्यूट केलं A कॉस थिटा, आणि A2 साईन फायसाठी आपण सबस्टिट्यूट केलं A साईन थिटा. यांना इक्वेशन दिले का, कारण याच्यावरनं ॲम्प्लिट्यूड काढावं लागेल आपल्याला. हे इक्वेशन 3 आहे, हे इक्वेशन 4 आहे. आता पुढे ह्या दोन्ही व्हॅल्यूज याच्यात सबस्टिट्यूट केल्या, ब्रॅकेटच्या ऐवजी A कॉस थिटा ठेवला आणि या टर्मच्या ऐवजी A साईन थिटा ठेवला.
ए कॉमन काढला, साइन ओमेगा टी कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी साइन थिटा, दॅट मीन्स इट इज ए एक्सपान्शन ऑफ साइन ओमेगा टी प्लस थिटा. ही रिझल्टंट वेव्ह मिळाली. दोन वेव्हचं सुपरपोजिशन झालं आणि रिझल्टंट मोशन मिळाले. रिझल्टंट मोशन काय आहे? तर इट इज ऑल्सो वेव्ह, कारण वेव्हचंच नेचर आहे. ही वेव्ह आहे. या वेव्हची ॲम्प्लिट्यूड किती? ए. या वेव्हचा इनिशियल फेज किती? थिटा. आणि या वेव्हची अँग्युलर वेलॉसिटी किती? ओमेगा. म्हणजे ज्या दोन वेव्ह एकत्र आल्या त्यांच्या मिळून जी नवीन वेव्ह तयार झाली ती सेम अँग्युलर वेलॉसिटी एवढी आहे. जी दोन वेव्हची आहे तीच अँग्युलर वेलॉसिटी नवीन वेव्हची सुद्धा आहे, रिझल्टंट वेव्हची सुद्धा आहे. आता पुढे आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे ॲम्प्लिट्यूडसाठी. आणि एक्सप्रेशन सोपं मिळेल तुम्हाला. जे ऑलरेडी तुमचं बघितलेलं आहे तेच एक्सप्रेशन मिळणार आहे. म्हणजे तुम्ही सरप्राईज व्हाल, अरे हे तर झालेलं आहे आपलं. हा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, तोच फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे दोन इक्वेशन लागतील. कोणते दोन इक्वेशन लागतील? इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. सरळ करून लिहितो मी ते. तिकडचा टर्म इकडे लिहितो. काय इक्वेशन 3? इक्वेशन 3 काय आहे? इक्वेशन 3 आहे ए कॉस थिटा इज इक्वल्स टू A1 प्लस A2 कॉस फाय आणि ए साइन थिटा इक्वल्स टू काय आहे? ए साइन थिटा इक्वल्स टू आहे A2 साइन फाय. दिस वॉज इक्वेशन 3 and this is the equation 4. इक्वेशन 3 आहे ए कॉस थिटा इक्वल्स टू A1 प्लस A2 कॉस फाय आणि इक्वेशन 4 आहे ए साइन थिटा इक्वल्स टू A2 साइन फाय. म्हणजे दोन्ही इक्वेशन आपल्याला कामाचे आहेत म्हणून मी ते लिहिले. आता या दोन इक्वेशनला सॉल्व करून मला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायची आहे. आता मला या ठिकाणी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायची आहे. दोन इक्वेशनला सॉल्व करायचं. काहीच नाही, जसं आपण कंपोजिशन ऑफ 2 SHM मध्ये घेतलं होतं तसंच. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 3 and 4. आठवत असेल तुम्हाला, अभ्यास केला तर. नाही तर काय मग सगळं नवीनच आहे, तर रोज नवीन सुरुवात होईल. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 3 and 4. कंपोजिशन ऑफ 2 SHM मध्ये सेम प्रोसेस केली आपण, काहीच नाही. आणि जस्ट उद्याला सुद्धा सेम प्रोसेस करणार आपण. ॲनालिटिकल ट्रीटमेंट म्हणतात त्याला. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन तयार करायचं, सेम मेथड आहे स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशनसाठी सुद्धा. म्हणजे एक मेथड जर बघितली तुम्ही त्याच्यावर 3-4 डेरिवेशन येतात. असे फिजिक्समध्ये 4-5 डेरिवेशन आहे की ज्याच्यावर बेस असणारे 2-3 अजून पुढे डेरिवेशन तुम्हाला सेम पॅटर्नमध्ये मिळतील. जसं हे एक आहे कंपोजिशन ऑफ 2 SHM सारखंच आहे. मग आता या दोन्ही इक्वेशनचा स्क्वेअर करतो आणि ॲड करतो. पहिले इक्वेशन 4चा स्क्वेअर करतो, तो इक्वेशन 3 मध्ये ॲड करतो. मग याची लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर करा. लेफ्ट हँड साईड काय आहे? याची लेफ्ट हँड साईड आहे ए साइन थिटा. मग ए साइन थिटाचा स्क्वेअर काय येईल? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. याचा स्क्वेअर करतो, याचा स्क्वेअर काय येईल? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आपण काय म्हटलं? स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. एक लक्षात घ्यायचं, पहिले स्क्वेअर करायचा नंतर ॲड करायचं. ॲडिशन करून स्क्वेअर नाही करायचं. म्हणून मी पहिले लिहिलं स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. या दोघांचा स्क्वेअर केला. याचा स्क्वेअर होतो ए स्क्वेअर साइन थिटा, याचा स्क्वेअर होतो ए स्क्वेअर कॉस थिटा. दोघांची ॲडिशन केली. हे झालं लेफ्ट हँड साईडचं. राहिलं राईट हँड साईडचं. मग राईट हँड साईडच्या बाबतीत काय सांगता येईल तुम्हाला? पहा, मग राईट हँड साईडच्या बाबतीत दॅट इज इक्वल्स टू, मी जर राईट हँड साईडमध्ये जर केलं तर राईट हँड साईडमध्ये याचा स्क्वेअर करावा लागेल प्लस याचा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजेच काय होईल? A1 प्लस A2 कॉस फाय याचा स्क्वेअर आणि प्लस याचा जर स्क्वेअर केला तर A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. आता याला सिम्प्लिफाय करा. याला जर सिम्प्लिफाय केला तर ए स्क्वेअर कॉमन काढता येईल. ए स्क्वेअर कॉमन काढला तर याला काय लिहिता येईल? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. थोडं खाली लिहितोय. ए स्क्वेअर कॉमन काढला तर इथं लिहिता येईल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर कॉमन काढला दॅट इज इक्वल्स टू, याचा स्क्वेअर करायचा आहे, याला ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा. काय ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला? आता हे सांगावं लागते मला. काय होतो फॉर्म्युला? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला याला अप्लाय करा या ब्रॅकेटला. काय होईल मग? ए स्क्वेअर म्हणजे
a1 स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर, सेकंड टर्म ही आहे, या सेकंड टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्मचा स्क्वेअर काय फाय आणि प्लस पुढे काय आहे a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. याला a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि पुढे आहेच आहे. आता याची व्हॅल्यू काय होते, हे ए स्क्वेअर तर जसं तसं आहेच, याची व्हॅल्यू 1 होते, हे तुम्हाला माहीत आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट रिझल्ट इंटू 1. तसंच इथं लिहिता येईल a1 स्क्वेअर प्लस टॉईस a1 a2 कॉस फाय प्लस या दोन्हीमधून मला a2 स्क्वेअर कॉमन काढता येईल. मग दोन्हीमधून जर a2 स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. या दोघांमधून मी a2 स्क्वेअर बाहेर काढला, a2 स्क्वेअर कॉमन काढला, a2 स्क्वेअर बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये उरेल कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. आता परत याची व्हॅल्यू काय होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट रिझल्ट इंटू 1 म्हणजे याची व्हॅल्यू आहे 1. म्हणजेच तुम्हाला इकडे काय मिळेल a स्क्वेअर, a स्क्वेअर इंटू 1 a स्क्वेअर. इकडे आहे a1 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 इंटू कॉस फाय आणि पुढे प्लस a2 स्क्वेअर इंटू 1 म्हणजे काय मिळेल a2 स्क्वेअर. फक्त याला रिअरेंज करतो, ओळखीच्यासारखा फॉर्म्युला दिसेल तुम्हाला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 इंटू कॉस फाय. मग दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं तर a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट a, यांचं स्क्वेअर रूट तसं सेपरेट घेता येत नाही कारण मधात प्लसचं साईन आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये टाकावं लागेल. स्क्वेअर रूटमध्ये टाकलं तर a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 इंटू कॉस फाय. भेटला ओळखीचा फॉर्म्युला, ओळखीचा पाहुणा आहे हा. हा पाहुणा कुठंतरी भेटलेला आहे आधी, कुठं भेटलेला आहे कंपोजिशन ऑफ 2SHMमध्ये. सेम फॉर्म्युला होता, इथं आर होता फक्त. आर इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 इंटू कॉस फाय. आणि त्याच्याही आधी भेटला होता हा पाहुणा आपल्याला मॅथमॅटिकल मेथड्समध्ये. रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला आर इज इक्वल्स टू अंडर रूट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस ट्वाईस pq कॉस थिटाचा फॉर्म्युला होता तो. आणि मी तुम्हाला त्याच वेळेला म्हटलं होतं हा भरपूर ठिकाणी भेटेल आपल्याला, इथं परत भेटला. ही दोन वेव्हच्या सुपरपोजिशन नंतर जी रिझल्टंट वेव्ह येते त्याची ॲम्प्लिट्यूड आहे. ही ॲम्प्लिट्यूड आहे दोन वेव्हच्या सुपरपोजिशनची. हे दोन वेव्हच्या सुपरपोजिशन होऊन जी रिझल्टंट वेव्ह येते त्याच्या ॲम्प्लिट्यूडसाठी फॉर्म्युला आहे अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 इंटू a2 इंटू कॉस फाय. मग आता याला काही केसेस अप्लाय करता येईल. डेरिवेशन संपलं इथं आपलं. तुम्हाला जर म्हटलं ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्स, तर हे एक्सप्रेशन संपलं इथं एंड. पण याला दोन केसेस लावता येतात. जर दोन वेव्स सेम फेजमध्ये आल्या तर काय होतील, दोन वेव्स जर आउट ऑफ फेजमध्ये असतील तर काय होईल, आणि सेम फेज काय आउट ऑफ फेज काय हे ऑलरेडी बघितलेलं आहे आपण. मग त्या दोन्ही केसेस बघून घेऊ. आता फॉर्म्युला तर ओळखीचा भेटलाच, त्याच्यामुळे त्या फॉर्म्युल्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे की नवीन फॉर्म्युला काहीतरी लर्न करावा लागेल, ते टेन्शन घ्यायचं काम नाही. पाहुणा ओळखीचा भेटला तर त्याची काही जास्त ओळख परिचय करून घ्यायचं काम नाही, त्याला घाबरायचंही काम नसतं. तसंच हा या फॉर्म्युल्याचा आहे, नेहमीचा घरी येणारा पाहुणा आहे तो. मग आपल्याला जे इक्वेशन मिळालं ॲम्प्लिट्यूडचं, काय मिळालं अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 इंटू a2 इंटू कॉस थिटा, हा फॉर्म्युला मिळाला. आता जर कॉस थिटा नव्हता, काय होता कॉस फाय. जर आता समजा दोन वेव्ज ह्या सेम फेजमध्ये असतील, मग केस 1, केस नंबर 1, इफ द टू वेव्ज आर इन सेम फेज, जर दोन्ही वेव्ज ह्या सेम फेजमध्ये असतील तर मग त्यांच्यामधला जो फेज डिफरन्स असतो तो किती असतो, 0. बघितलं आपण कालच फेज डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करतात. सेम फेजमध्ये म्हणजे काय सोबत सोबत व्हायब्रेट होणार.
सोबत सोबत वर जातील, सोबत सोबत खाली येतील, सोबत सोबत वर जातील, सोबत सोबत खाली येतील. मग यांच्यामधला फेज डिफरन्स असतो 0. मग ही व्हॅल्यू जर याच्यात सबस्टिट्यूट केली तर काय होईल पहा. ही व्हॅल्यू जर याच्या आधी केलेली आहे ते कारणामे आपण, म्हणजे a=√a1² + a2² + twice a1 a2 × cos 0. cos 0 ची व्हॅल्यू काय येते? cos 0 ची व्हॅल्यू येते 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos 0? इट इज 1. cos 0 आहे 1. मग इथं 1 ठेवलं तर काय मिळेल आपल्याला? a=√a1² + a2² + twice a1 a2. 1 लिहायची गरज नाही, cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. हे कशाचं एक्सपान्शन आहे? हे एक्सपान्शन आत्ताच लिहिलं होतं, a+b² एक्सपान्शन आहे. हे एक्सपान्शन आहे a1 + a2². याला a+b² फॉर्म्युला लावा. a² + b² + twice ab. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे आता अर्थ a काय मिळतो आपल्याला? a मिळतो a1 + a2. a काय मिळतो? a1 + a2. आणि हेच कालही बघितलं होतं आपण. ज्या वेळेला दोन वेव्ह ज्या सेम फेजमध्ये येतात, एका वेव्हची क्रेस्ट येते आणि दुसऱ्या वेव्हची क्रेस्ट येते, ही अशी वेव्ह आली आणि इकडून येणारी वेव्ह त्याच नेचरची असली, मग दोन्ही ज्या वेळेला एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर जी वेव्ह तयार होते ती अशी उंच वेव्ह तयार होते. याची ॲम्प्लिट्यूड जर a1 असेल, याची ॲम्प्लिट्यूड जर a2 असेल, तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असते? a1 + a2. हे कालचंच आहे. काल फक्त डायग्रॅमॅटिकली बघितलं, आज फॉर्म्युलेट केलं त्याला आपण. काल डायग्रामच्या थ्रू समजून घेतलं, प्रिन्सिपलच्या थ्रू समजून घेतलं, आज त्याला ॲनालिटिकल मेथडनी समजून घेतलं, मॅथमॅटिकल मेथडनी फॉर्म्युल्यावरनं सांगून टाकलं की बरोबर आहे, हे जे सांगितलं होतं हे राईट आहे. जर दोन वेव्ह ज्या सेम फेजमध्ये आहेत, एकत्र आल्या, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही दोघांची ॲडिशन असते. इथं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे दोघांच्या ॲम्प्लिट्यूडची ॲडिशन असते. म्हणजे आता अर्थ ही ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे. This amplitude is maximum and it is a1 + a2. आता होतं काय? तुम्हाला म्हणतात रिझल्टंट वेव्हची मॅक्झिमम इंटेन्सिटी काढा. आता इंटेन्सिटी म्हणजे काय? तीव्रता म्हणतात वेव्हची. आणि कोणत्याही वेव्हची इंटेन्सिटी ही त्याच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. व्हॉट इज द इंटेन्सिटी? इंटेन्सिटी इज द एनर्जी इन दॅट वेव्ह. त्या वेव्हमध्ये असणारी ती एनर्जी. जसं मी हळू बोललो, इंटेन्सिटी कमी आहे. मी जोरात ओरडलो, इंटेन्सिटी वाढली. साऊंडची इंटेन्सिटी वाढणं म्हणजे काय? आवाजाची तीव्रता वाढणे. मग ही इंटेन्सिटी कशावर डिपेंड करते? ॲम्प्लिट्यूडवर. वेव्हची इंटेन्सिटी केव्हा वाढते? जेव्हा ॲम्प्लिट्यूड वाढते. म्हणजे एखाद्याचा आवाज बारीक असेल तर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या आवाजामधून निघणारे जे वेव्हज आहेत, तोंडातून निघणारे जे वेव्ह आहेत ती अशी असेल, ज्याचा आवाज बारीक आहे, कारण ही ॲम्प्लिट्यूड कमी आहे. आणि एखाद्याचा आवाज फारच जरळ आहे, फारच जोरात आवाज येऊन राहिला त्याचा आवाज, याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याची ॲम्प्लिट्यूड जास्त आहे. तो ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याच्या ज्या साऊंड वेव्हज निघतात त्याची ॲम्प्लिट्यूड जास्त आहे. ॲम्प्लिट्यूड जास्त आहे वेव्हची म्हणजे इंटेन्सिटी जास्त आहे. ॲम्प्लिट्यूड कमी आहे, इंटेन्सिटी कमी आहे. आणि इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमधलं रिलेशन आहे I is directly proportional to a². I is directly proportional to a². मग आता तुम्हाला जर इथं मॅक्झिमम इंटेन्सिटी जर विचारलं, व्हॉट विल बी द I मॅक्झिमम? I मॅक्झिमम विल बी a मॅक्झिमम स्क्वेअर. आणि a मॅक्झिमम स्क्वेअर म्हणजे आता अर्थ काय मिळेल तुम्हाला? आता इट विल बी द a1 + a2² a1 + a2² म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडही मिळाली आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळाली. असंच तुम्हाला सांगता येईल, जर दोन वेव्ह जर आउट ऑफ फेज असतील तर काय होईल? केस नंबर 2. जर दोन वेव्हज ह्या अपोजिट फेजमध्ये असतील तर काय होईल? आता जर अपोजिट फेज आहे तर अपोजिट फेजच्या बाबतीत काय होतं तुम्हाला माहिती आहे? अपोजिट फेजच्या बाबतीत फेज डिफरन्स हा 180 डिग्रीचा असतो. दोन वेगवेगळ्या दिशा, अँगल 180 डिग्री. उत्तर दिशा घ्या, दक्षिण दिशा घ्या, किंवा पूर्व घ्या, पश्चिम घ्या. मग यांच्यामधला अँगल किती असतो? 180. अपोजिट डायरेक्शन आहे. म्हणजे आता अर्थ अपोजिट फेज आहे. अपोजिट फेज आहे म्हणजे फायची व्हॅल्यू 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. मग ही व्हॅल्यू याच्यात ठेवा. ही व्हॅल्यू जर याच्यात जर सबस्टिट्यूट केली तर व्हॉट विल बी द ए विल बी √a1² + a2² + twice a1 a2 × cos पाय. cos 180 ची व्हॅल्यू काय असते? cos 180 ची व्हॅल्यू -1.
म्हणजे इथं निगेटिव्ह साईन येईल, म्हणजेच अंडर रूट a1² प्लस a2² मायनस ट्वाईस a1 a2. हे कशाचं एक्सपान्शन आहे? हे एक्सपान्शन आहे अंडर रूट a1 मायनस a2 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. जसं हे एक्सपान्शन होतं a1 प्लस a2 होल स्क्वेअरचं, तसंच हे एक्सपान्शन आहे a1 मायनस a2 होल स्क्वेअरचं. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे a इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला? a1 मायनस a2. a1 मायनस a2 दोघांची सबट्रॅक्शन. हे आपण काल बघितलं, डायग्रामॅटिकली बघितलं होतं आपण काल. दोन वेव्ह जर ऑपोजिट फेजमध्ये असतील आणि त्या जर इंटरफिअर झाल्या, म्हणजे एक वेव्ह आली या पद्धतीनं, एकाची क्रेस्ट आली आणि दुसऱ्याची ट्रफ आली, आणि हे दोघं एकमेकाला ॲप्रोच येऊन राहिले, जवळ येऊन राहिले, मग ज्या वेळेला ह्या दोन्ही वेव्ज एकत्र येतील, एकत्र आल्यानंतर जी वेव्ह तयार होईल, एकाची क्रेस्ट आली आणि दुसऱ्याची ट्रफ आली, दोघं एकमेकाला कॅन्सल करतील. याची दिशा वर आहे आणि याची दिशा खाली आहे. ही y1 असेल, ही y2 असेल, तर y1 मायनस y2 घेतलं होतं आपण. इथं a1 a2 आहे म्हणून a1 मायनस a2 सबट्रॅक्शन झालं. आणि हे ॲम्प्लिट्यूड काय आहे? मग मिनिमम आहे. ज्या अर्थी सबट्रॅक्शन झाली तर मिनिममच नंबर मिळणार आहे आपल्याला, म्हणजे ॲम्प्लिट्यूड मिनिमम आहे a1 मायनस a2. मग तुम्हाला म्हटलं इंटेन्सिटी पाहिजे, मग इंटेन्सिटी पाहिजे तर सरळ सरळ व्हॉट विल बी द इंटेन्सिटी? मिनिमम इंटेन्सिटी काय असेल? ते इट विल बी द ए मिनिमम स्क्वेअर. आणि ए मिनिममची व्हॅल्यू काय आहे? तर ए मिनिममची व्हॅल्यू आहे a1 मायनस a2, म्हणून a1 मायनस a2 स्क्वेअर. दिस इज द आय मिनिमम. मॅक्झिमम इंटेन्सिटी a1 प्लस a2 होल स्क्वेअर, मिनिमम इंटेन्सिटी a1 मायनस a2 होल स्क्वेअर. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड a1 प्लस a2, मिनिमम ॲम्प्लिट्यूड a1 मायनस a2. मॅक्झिमम इंटेन्सिटी a1 प्लस a2 होल स्क्वेअर, मिनिमम इंटेन्सिटी a1 मायनस a2 होल स्क्वेअर. आणि जर दोघांचा रेशो विचारला, आय मॅक्झिमम अपॉन आय मिनिमम, तो सुद्धा लिहिता येईल तुम्हाला. व्हॉट विल बी द आय मॅक्झिमम अपॉन आय मिनिमम? द आय मॅक्झिमम अपॉन आय मिनिमम इक्वल्स टू a1 प्लस a2 अपॉन a1 मायनस a2 होल स्क्वेअर. a1 प्लस a2 अपॉन a1 मायनस a2 होल स्क्वेअर. लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडने डिवाइड केलं, आय मॅक्झिमम अपॉन आय मिनिमम. याची राईट हँड साईड आहे a1 प्लस a2 स्क्वेअर, a1 मायनस a2 स्क्वेअर. स्क्वेअर कॉमन काढला. आता यात जर असं झालं, दोन वेव्हची ॲम्प्लिट्यूड जर सारखी असेल तर मग काय होईल? जर समजा दोन वेव्हची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, सेम आहे याचा अर्थ काय? सारखी आहे. सारखी आहे किती? समजा आम्ही इफ a1 इक्वल्स टू a2 आणि दॅट इज इक्वल्स टू a, म्हणजे दोन्ही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूड या सेम आहे, सारख्या आहे. पहिल्याची ॲम्प्लिट्यूड जेवढी आहे तेवढी दुसऱ्याची येऊ शकतं. दोन वेव्ह एकत्र आल्या, दोघं एकत्र येताना दोघांची ॲम्प्लिट्यूड सारखी असेल, मग सारखी किती? a. मग ही व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर काय होईल? मग a मॅक्झिमम असेल a प्लस a. a प्लस a म्हणजे किती होईल? ती ट्वाईस आहे. स्पेशल या केसमधली केस आहे काय? हे जी केस 1 घेतली त्यातली अजून एक केस आहे की जर ॲम्प्लिट्यूड सारखी असेल तर काय होईल? ॲम्प्लिट्यूड सारखी असेल तर दोघांची ॲडिशन a प्लस a म्हणजे ट्वाईस आहे. इथं काय होईल? व्हॉट विल हॅपन हिअर? जर समजा दोघांची ॲम्प्लिट्यूड सेम असेल आणि समजा ती a एवढी असेल, तर इट विल बी द a मायनस a. किती होतो a मायनस a? 0. म्हणजे आता अर्थ मिनिमम इंटेन्सिटी किती? 0. ही या केसमधली केस आहे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी हा एक टॉपिक होता आपला. फक्त हा शेवटचा जो टॉपिक आहे विचारला तर लिहायची गरज आहे, नाही तर न्यूमरिकलसाठी कामाचा आहे. याच्या आधीपर्यंत जे बघितलं ते झालं होतं आपलं एक्सप्रेशन फॉर ॲम्प्लिट्यूड. आता पुढचा पोर्शन आहे यामध्ये स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह कशी फॉर्म होते, स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन काय आणि त्याचं इक्वेशन काय आहे, त्याला ॲनालिटिकल ट्रीटमेंट द्यायची आपल्याला, ते आपण उद्याला बघू. थँक्यू.